नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपीचा एन्काउंटर करणाऱ्याला 51 लाख रुपये आणि 5 एकर जमीन बक्षीस म्हणून देणार आहे। माढ्यातील शेतकऱ्याची ही घोषणा आहे। पण नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयीच आज आपण खोलवर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे। विधानसभा अधिवेशनातही यावर वादळी चर्चा सुरू आहे। अशातच या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर किंवा फाशीची शिक्षा मिळवून देणाऱ्या एका शेतकऱ्यानं चक्क 51 लाख रुपये आणि 5 एकर बागायत जमीन बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडशिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी ही घोषणा केलेली आहे। मस्साजोगचे येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकारणी आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप लागत आहेत। अजूनही यातील मुख्य सूत्रधाराला अटक झाली नसल्यानं सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षातील आमदार आक्रमक झाले आहेत। आता या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांचा मोठा असंतोष समोर येत आहे। अशातच माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करणाऱ्यास 2 लाख रुपये रोख तर मुख्य आरोपीचा एन्काउंटर करणाऱ्या अथवा फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास 51 लाख रुपये तसेच 5 एकर बागायत जमीन देण्याची घोषणा केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत। त्यांना लहान मुलं आहेत। अशा पद्धतीने समाजात हत्या होत राहिल्या तर गुन्हेगारांना जरब कशी बसणार असा सवाल करीत बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसाठी हे बक्षीस जाहीर केले आहे। कल्याण बाबर हे माढा तालुक्यातील वडशिंगे येथील शेतकरी आहे। त्यांनी रोख 51 लाख आपली मालकीची 5 एकर बागायत जमीन देखील देण्याची घोषणा केली आहे। यावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणी समाजातही किती टोकाचा संताप आहे हे समोर आलं आहे। पण हे नेमकं कसं घडलं आहे यावर आपण थोडक्यात माहिती घेऊया। संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे 4 चाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते। यावेळी डोनगाव जवळ 2 वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली। अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली। नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले। याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता। मात्र काही तासांनंतर बोरगाव दहिटणा रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला आणि सगळ्यांनाच या गोष्टीचा धक्का बसला। तर हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।